तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्र 30 आणि मी असतो तुम्ही पण असायला पाहिजे. आपण तुमच्याकडे एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तो म्हणजे आहे पाण्यामध्ये गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे. ते आपण आज तुम्हाला दाखवणार आहे आणि ते कुठं आहे ते पण तुम्हाला ठिकाण आपण सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला सबस्क्राईबर करा, व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाब विसरू नका. कारण आपले कॉमेडी व्हिडिओ असतात, आपले ब्लॉग असतात, ते तुम्हाला आल्या तुम्हाला बघायला भेटेल. तर आपण आता आहे मुंबईला आपण बँड्रा आणि खार पण पडतो. हा बँड्रा आणि खारच्या मधील एरिया आहे जिथं आपण आज आलो आहे व्हिडिओ काढायला. ते म्हणजे पाण्यामध्ये साक्षात गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला तर कमेंट करा, गणपती बाप्पा मोरया करून. आणि कुठं आहे मंदिर ते पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल का बा पाण्यातला फक्त एकच आहे, तो म्हणजे हाजी अलीचा दर्गा. तर हाजी अली दर्गा तर पाण्यामध्ये सर्वांना माहितीच आहे, पण शक्यतो जास्त लोकांना माहीत नाही का एक असं पण ठिकाण आहे का जिथं गणपती बाप्पाचं मंदिर पाण्यामध्ये आहे. ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. हे मंदिर कुठं आहे आणि कुठलं ठिकाण आहे आणि आतमध्ये कुठलं अजून बाप्पाची मूर्ती आतमध्ये तुम्हाला बघायला भेटणार. तर बघा समोर माझ्या पाठी बघा, हे बघा हे मंदिर आहे. हे पाण्यामध्ये मंदिर आहे, ते तुम्हाला आपल्याला बघायला भेटणारच आहे. तर आता खूप भरती पण आहे आणि तुम्हाला पण वाटेल बाबा आता जायचं कसं ते पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला करूया स्टार्ट आणि आपण जाऊया आता जवळ आणि तुम्हाला पूर्ण लोकेशन दाखवतो कसं किती खूप छान मंदिर आहे ते. आणि तुम्हाला पण बघून खूप आनंद वाटेल बाबा हा मंदिर असा पाण्यामध्ये आणि त्याला सारा कसलाच नाही, फक्त बाजूला 1 ते 1.5 फुटाचं फक्त त्याला बांधकाम केलेलं आहे. बाकी पूर्ण ओपन मंदिर आहे ते. तर चला आपण आता व्हिडिओला करूया स्टार्ट. जास्त उशीर इथे घ्या तुमचं घेत नाही मी. तर चला आपण जाऊया आता डायरेक्ट त्या मंदिराजवळ आणि आजूबाजू तुम्हाला मी परिसर पण दाखवतो. खूप सुंदर परिसर आहे. तर चला आपण व्हिडिओला करूया स्टार्ट. हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आहे काटो रोड. ह्याला काटो रोड म्हणतात. बघा हा काटो रोड आहे पूर्ण. तुम्हाला इथं कसं यायचं, इथं कुठली बस येते हे पण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. तर इथं 3 बशी येतात. एक आहे बँड्रा स्टेशनवर 220 बस आहे, ती जाते खार स्टेशनला आणि तीच बस परत रिटर्न ते खार स्टेशनला 220 ती जाते बँड्राला. तर इथं स्टॉपचं नाव आहे रिजवी कॉम्प्लेक्स, रिजवी विद्यालय, असे 2 स्टॉप आहे इथं उतरायला. आणि एक बस आपली येते कुलाब्यावरनं 51 नंबर, ती जाते सांताक्रूज डेपोला. आणि आपली दुसरी एक बस आहे, तिसरी बस आहे ती म्हणजे आहे 56 नंबर, ती वर्ले गावावरून येते आणि ती वरसावा गावाला जाते. असे इथं 3 बशी येतात आहे. तर तुम्ही कुठून लांबून येत असाल तर तुम्हाला 3 बशीचं सांगणार. तुम्हाला एक बँड्रा स्टेशनवर येते, खार स्टेशनवर येते, एक येते कुलाब्यावरनं आणि एक येते वर्ले गावावरनं. तर हा आहे पूर्ण काटो रोड. बघा हा पूर्ण काटो रोड आहे आणि इथं खूप सुंदरसं लोकेशन खूप छान आहे. इथं खूप मोठ्या बिल्डिंग, गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर बघा आता भरती आहे. हे बघा हे जे मंदिर आहे, जे झेंडे लावले ना ते मंदिर आहे. तर तिथं कसं जायचं ते पण तुम्हाला समजणार आहे. बघा आता तुम्हाला वाटेल बाबा इथं जायचा रस्ता कुठून आहे. बघा पूर्ण पाणी आहे, पण तुम्हाला वाटेल आता इथे जायचा रस्ता कसा आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कारण मी स्वतः त्या मंदिराजवळ जाणार आहे. थोडा टाईम लागेल तिथे जायला आपल्याला. कारण आता भरती आहे ना, भरती असल्यामुळे आपले जातात. आणि बघा बोटी पण बघा मस्त पाण्यावर टळंगत आहे. बघा या कोया लोकांनी सगळ्या बोटी बघा कशा टळंगतात पाण्यावर बघा. आणि हे ठिकाण आहे ते म्हणजे आपलं काटो रोड. हे मुंबईतलं काटो रोड आहे. आणि इथं आता बघायला लागेल कारण ही जशी भरती जाईल नाही, ही भरती जाईल तर तुम्हाला दाखवतो हा लोकेशन तिथं कसं जायचं आहे आणि कुठून जायचं आहे. तर तुम्हाला ते आपल्या व्हिडिओमध्ये समजेलच. तुम्हाला आपल्या व्हिडिओ समजेल. बघा आता तुम्हाला वाटेल इथून जायचा रस्ता कुठून आहे. बघा तुम्हाला आणि जायला मस्त एक छोटासा सेतू पण जायला आहे. असा त्या मंदिराजवळ जायला ना असं एक छोटासा सेतू पण बांधलेला आहे, खूप छान तो आहे. जसं तुम्ही हाजी अलीला पाहिलं असेल, हाजी अलीला ज्यावेळेस जसा रस्ता आहे तसा रस्ता ह्या मंदिरकडे पण जायला आहे. फक्त तुम्हाला जरा वाट बघायला लागेल, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल त्या ह्या मंदिरात कसं जायचं. आणि खरंच तुम्ही या ठिकाणी आलात ना तर नक्की या आणि त्या बाप्पाला तुम्ही दर्शन घ्या. म्हणजे गणपतीला तुम्ही दर्शन घ्या, तुम्हाला खूप बरं वाटेल. तर दर मंगळवारी तिथं गर्दी असते त्या मंदिरात म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर आपणच खास आलो आहे तुमच्याकडे ब्लॉग बनवायला. तर मला जाय सुट्टी आणि त्याला बोललं चला आपण एक ब्लॉग बनवूया. मी इथंच राहायला आहे, मी मुंबईलाच, मी खार दांड्या राहतो आणि माझ्या घरापासून फक्त 15 मिनटं लांब आहे. तर बोललं चला आपण तुमच्याकडे ब्लॉग आपण वाट बघा. तर तुम्हाला दाखवतो मी काटो रोडला काय आहे
तुमच्या लहान मुलांसाठी खेळायला ते पण मला दाखवतो मी. आणि खास इथं डॉग गार्डन पण आहे, म्हणजे तुम्ही कुत्रे घेऊन आले ना त्यांना पण तुम्हाला इथं फिरायला गार्डन आहे. तर ते तुम्हाला दर्शन देतो पहिलं त्या 2 ठिकाणचं. आणि एक तिसरं ठिकाण आहे म्हणजे ती आहे स्केटिंग. इथे स्केटिंग पण शिकवतात, ते पण तुम्हाला लोकेशन दाखवतो. आणि नंतर ही भरती झाली भरती कमी, मग आपण जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया. तर बघा हा काठावरचा स्टॉप आहे. तुम्हाला मी जे बोललो तुम्हाला इथे स्टॉप आहे, हा आहे रिझी विद्यालय स्टॉप आहे. आणि बघा तुम्हाला जो बोललो बशी येतात त्या बघा 3 बशी येतात आहे, 51 नंबर, 56 नंबर आणि 220 नंबर बस. तर हा स्टॉपला तुम्ही उतरलात ना तर तुम्हाला उतरून बरोबर तुम्हाला इथून चालत जायचं आहे. इथं जवळ आहे डॉग गार्डन. त्या डॉग गार्डनमध्ये तुम्हाला फक्त 2 मिनिट अंतरावर जायचं आहे चालत. तिथे चालत गेल्यानंतर तुम्हाला ते लोकेशन भेटेल, ते तुम्हाला मी दाखवलं आता मंदिर, हे तुम्हाला ते लोकेशन भेटून जाईल. आणि तुम्ही जसं स्टॉपचे तुम्ही उतरलात ना तसंच पार्टीमध्ये बघा आहे डॉग गार्डन. इथं संध्याकाळचे खूप लोक कुत्रे घेऊन येतात ते शिकवायला, कारण त्यांच्यासाठी खास हा गार्डन बनवलं आहे. तर त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रकारचे सर्व इथं बनवलेले आहे त्यांना शिकायला. इथं त्यांची ट्रेनिंग पण आपण देऊ शकतो. तर बघा हे खूप सुंदर तुम्हाला दाखवतो बघा मोबाईल बघा, खूप सुंदरसं बघा त्यांना हे आहे खेळायला डॉगसाठी खास. हे बघा, तर हा आहे डॉग गार्डन. आय लव्ह मुंबई डॉग पार्क. आणि त्याच्याच बाजूला आहे छोट्या पोरांसाठी खेळायला गार्डन आहे. तर चला आपण त्या गार्डनजवळ पण जाऊया. बरोबर डॉग गार्डनच्या बाजूला चिटकूनच एकदम छोटंसं लहान पोरांसाठी गार्डन खेळायला आहे. आणि गार्डनच्या आतमध्ये बघा ना खूप छान असे टेलिव्हिजनसारखे हे पण लावले, कार्टून लावलेले सर्व. आणि बघा हा पहिलाच आहे पाळणा आहे. खूप छान सुंदरचं गार्डन आहे. आणि पोरं तर खूप छान सुंदरचा आनंद घेतात त्याच्या. बघा ना कार्टून पण बघा ना कसे लावले छान. प्रत्येक जागेवरती कार्टून चित्र लावलेलं आहे. आणि या गार्डनचं नाव काय ते पण तुम्हाला आपण दाखवतो. आणि बघा हे पण मस्त की त्याच्यावर उभं राहायचं आणि गोल गोल फिरायचं. ते आपण आपल्या लहानपणामध्ये आपण खेळून झालेलं आहे. पण आत्ताच्या सध्या लहान मुलांना हे काय जास्त समजत नाही. त्यांना समजतं म्हणजे फक्त त्यांच्या हातामध्ये मोबाईल. आता 7-8 महिन्याच्या पर्यंत हातामध्ये मोबाईल असतो. त्यांना फक्त ते मोबाईल सर्व बघत असतात, गेम बघत असतात. पण त्याला हा असा आनंद जो असतो आपल्या आयुष्याचा, आपल्या शरीराला मजबूत करायचं, ते सर्व विसरले आहे. पण हे त्यांना माहिती नाही पडत का बा हे खेळाने इथं गार्डनला आपण गेल्यानंतर आपल्या शरीराला किती फायदा होतो हे माहिती नाही. फक्त ते मोबाईल. आणि बघा या गार्डनचं नाव बघा काय बघा, राजवंती मोदी चिल्ड्रन्स पार्क. आणि आता हे बंद आहे, संध्याकाळी 4 वाजता उघडणार हे. आणि इथं खूप सारे बघा ना हे पण आपल्या शरीरासाठी खूप छान आहे. एक हाताने आपण लटकत जायचं. बघा ह्याच्याने पण आपल्याला खूप फायदा आहे. आपण आपल्या जेव्हा आपण लहान आपलं वय होतं तेव्हा आपण त्याचा खूप आपण आनंद घेतलेला. पण आताच्या मुलांना याचा आनंद काही जास्त घेता येत नाही. फक्त हातामध्ये मोबाईल फक्त मोबाईल. हे बघा आता आपल्या टायमाला एवढ्या पहिल्या मित्र अशा घसरगुंडी खेळूया लहानपणी. मित्र खेळूया लहानपणी. त्याच्यापेक्षा मोठमोठ्या घसरगुंडी अशा होत्या बघा. ह्या पण सर्व अशा मोठमोठ्या तेव्हा लोखंडाच्या होत्या. लोखंडाच्या होत्या तेव्हा. पण त्या टायमाला लोखंडाची होते. आता तर सर्व फायबरची आलेली आहे. तेव्हा लोखंडाची तेव्हा भीती पण वाटायची बाबा कुठं काय पत्रा निघायचं आपल्याला लागेल. पण आता फायबर नंतर काय भीती नाही. आणि मग हे पण एक मस्त आहे बघा. हे तर तुम्हाला माहिती असेल, एक इथं बसून वरती जाणार, एक तिथं बसून वरती जाणार. खूप मजा त्याला पाहिजे. असं वाटतं मी पडेल. पण त्या टायमाला खूप असा आनंद वाटायचा त्या टायमाला. तर आता दाखवलं आपण गार्डन. आता आपण चाललो आहे स्केटिंगजवळ खूप सुंदर लोकेशन आहे. तिथं आपण चाललो आता. चला आपण जाऊया बघा. स्केटिंग इथून लांब आहे तर आपण जाऊया आता स्केटिंगजवळ. इथं पुन्हा ट्रेनिंग देतात बघा. ह्याच्यावर आपण असं जातात वरती आणि परत इथून रिटर्न देतात. इथं खूप सारं शिकायला आहे. इथं अकॅडमी म्हणजे इथं कोर्स आहे स्केटिंग शिकवायचा. आणि इतर काही लोक पण येतात इथं स्केटिंग करतात, त्याचा आनंद घेतात. आणि लहान पोरं इथून शिकतात. तर इथं ट्युशन पण आहे, म्हणजे अकॅडमी पण आहे इथं शिकवायला. आणि ह्याला म्हणतात स्केटिंग. तर पूर्ण स्केटिंगसाठी खूप सुंदरसं बनवलं आहे बघा. आणि बघा समोर ड्रॉईंग पण खूप छान केली बघा. हे बघा ते स्केटिंगची ड्रॉईंग केलेली आहे पूर्ण समोर. हे बघा त्याच्या पायाखाली स्केटिंग आहे बघा.
ड्रॉईंग पण छान काढलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही इथून येतात ना स्पीडमध्ये, तर बघा हा पॅसेज आहे. इथून तुम्ही असे खाली येतात आणि सरळ तुम्ही असे याच्यावरती जातात. तर हे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं संध्याकाळी 4च्या नंतर यायला लागेल, 4 ते 7पर्यंत. तर इथं म्हणजे संध्याकाळी दिवसा तुम्ही जास्त लवकर आलात ना 4-4:30ला, तर तुम्हाला खूप सुंदरसं बघायला भेटेल. नंतर मग अंधार होतो ना, मग अंधारमध्ये काय असं बघायला भेटत नाही जास्त करू नये. आणि इकडचं जे वातावरण आहे मला वाटतं पूर्ण, आणि हे समोरचं हा पूर्ण क्राऊड भरलेला असतो संध्याकाळी वॉक करायला. इथं संध्याकाळी वॉक करत असतात. इथं जितकं तुम्हाला माणसं आहे तितकं तुम्हाला इथं डॉग म्हणजे तुम्हाला कुत्रे पण बघायला भेटेल. आणि ते पण वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला इथं कुत्रे बघायला भेटेल. मी येतो इथून लाईव्ह घेतो ना, तर मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे मला इथं कुत्रे बघायला भेटतात. एकदम छोटे पण असतात ना डॉग, म्हणजे कुत्रे आपले काय 101 कुत्रे असतात. खूप छान बघायला बरं वाटतं. सुंदर आहे बघा, किती सुंदर आहे बघा डॉगी. किती सुंदर डॉगी आहे बघा. बसून त्यांना भोगत आहेत त्याच्या अंगावरती. किती शांत बसला बघा झाडाखाली. बघा किती शांत एकदम हिरवगार झाडाखाली बसला आहे बघा. त्याचा आनंद घेतो बघा. जे 2 डॉगी चाललेले ना त्यांच्यावरती भोकत होता तो बघा. हे जे 2 डॉगी आहे ना त्यांच्या अंगावर जो भोकत होता तो, म्हणजे हा माझा एरिया आहे असं समजतो हा लोकांचं. तर इथं आता खूप सारे कबूतर आहे. आपलं दादरला तर कबूतरखाना बंद झाला, पूर्ण बंद झाला कबूतरखाना. तो परंपराने कबूतरखाना आपला जो चालत आलेला तो दादरला पूर्ण आता बंद झालेला आहे. आणि त्याचा आनंद तुम्हाला इथं पण तुम्हाला घेता येईल काटर रोडला. तर बघा ना खूप सारे कबूतर आहे, खूप सारे कबूतर आहे. तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये. आणि बरोबर एकदम समुद्र किनारी एकदम आहे बघा. हे बघा आपला समुद्र आणि त्याच्या बाजूला याचा आनंद बघा. बघा झाड पण मस्त एकदम सावळी आहे. पण हेच नाही अजून बाजूच्या साईडला पण आहे बघा. हे बघा हा आनंद पहिला आपण आपल्या दादरच्या कबूतरखान्याला घ्यायचो, पण आता तो कबूतरखाना बंद झालेला आहे. तर त्याचा आनंद तुम्हाला इथं घेता येईल बघा. किती कबूतर बघा. तिथं तर खूप सारे कबूतर होते, त्यांचं पूर्ण जीवन आता संपलं तिकडचं. पण इथं बघा लिहिलं आहे बघा, काय लिहिलं आहे आपल्या बोर्डावर बघा, कबूतरपासून सावधान. एवढं लिहून पण बघा इथं एवढे सारे कबूतर आहेत. हे पण आपल्या काटर रोडलाच आहे जिथं आपण व्हिडिओ बनवत आहे. तेच ठिकाण आहे मुंबईचं काटर रोड. ह्याच्यापेक्षा आपल्याला खूप सारे पहिले आपल्याला कबूतर बघायला भेटतं. आपल्या दादरला कबूतरखान्यामध्ये स्टेशनपासून फक्त 2 मिनिटं अंतरावर होतं आणि ते ठिकाण खूप छान होतं. तिथं लोक यायचे, प्रत्येकजण आपल्या हिशोबाने तिथून चणे घ्यायचे आणि कबुतरांना द्यायचे. परत त्यांना आनंद भेटायचा त्या कबुतरांना पण आणि त्यांना पण. ते सर्वांचं जे आपले नागरिक होते सर्वांना तो आनंद हिसकावून घेतला सरकारने. तर ती पूर्ण आता बंद झालेली आहे. पण बघा ते आता इथंही झालेली चालू. आता काही जण मला वाटतं इथं ही प्रथा चालू होईल. ही प्रथा इथं चालू होईल. इथं कुठे एका साईडला चणेवाला बसलेला असेल त्या कुठे कोपऱ्याला, आणि लोक इथून मग संध्याकाळी येतात जे वॉक करायला किंवा दिवसाचे, त्याच्याकडून चणे घेणार आणि ह्या कबुतरांना खायला घालणार. चांगलं आहे, या कबुतरांना पण थोडं खायला भेटेल मग. आणि जे आपले नागरिक त्यांना. तर बघा ह्या जाया पण अशा लावल्या बघा. ह्या ज्या नेट लावले ना, जाया लावले आहे ना, हे लावले मासे पकडायला. हे बघा हे मासे पकडायला लावलेले पूर्ण. आणि तुम्हाला जे मी दर्शन दाखवलं ना मंदिराचं, ते मंदिर बघा इथे बघा अजून भरती आहे. मला अजून 1 ते 1.5 तास थांबा लागणार आहे. पण बोले जरा आपण पुढे जाऊन जरा पुढे आपण लोकेशन दाखवूया. आहे बघा अजून तुम्हाला मी सेतू दाखवू शकत नाही. ते तिथे जायचं कसं आपल्याला मंदिराचं दर्शन घ्यायला बाप्पाचं, गणपती बाप्पाचं. हे बघा. तर बोले जरा मी पुढे आलो, बोले जरा इथं काही लावले बघा जरा आपण. तर मला दिसलं इथं बघा पूर्ण कंपाऊंड बांधलं आहे. हे बघा ही पूर्ण जाई आहे बघा. हे बघा ही पूर्ण जाई लावली म्हणजे ह्यात मासे अटकणार. जे असेल मासे खेकडे बोला हे सर्व अटकले म्हणजे जे जाळ टाकून गेलेले आहे ते आता येईल भरती गेल्यानंतर आणि ते बघेल त्यात काय काय आहे मासे. बघा अजून भरती आहे आणि तिथं बोट पण आहे बघा. पण तुमच्यासाठी मी खास थांबलो आहे दाखवायला सर्व. तर हरकत नाही, आपल्याला अजून किती वाजेल माहीत नाही, 3 वाजेल 4 वाजेल काय सांगू शकत नाही. हरकत नाही, तुमच्यासाठी मी आज तेवढं पण मी करेल.
थांबेल मी इथं अजून आणि मी भरतीची वाट बघेल तर 1 तास लागतो का 2 तास लागतो. मी बोललो अर्धा तास लागेल पण 1.5 तास झाला तरी भरती थोडीच कमी झालेली आहे. पण बघूया अजून 3 टाईम लागतो आपल्याला. पण अंधार झाला तरी चालेल पण तुम्हाला मी दाखवणार शेवटी. तर तुम्हाला मी सेतू पण दाखवणार आहे आणि आपल्या गणपती बाप्पा तुम्हाला मी दर्शन पण देणार आहे. तर काही हरकत नाही मला तुमच्यासाठी मी आज पूर्ण दिवस इथं थांबेल आणि तुम्हाला शेवटी मी आज दर्शन देलच बाप्पाचा आपल्या गणपती बाप्पाचा. आणि बघा आता वरून हेलिकॉप्टर चाललं आहे. वरून हेलिकॉप्टर चाललं आहे. हे बघा वरून हेलिकॉप्टर चाललं आहे बघा. हे बघा चॉपर त्याला म्हणतात. तर मी जरा थांबतो जरा इथं साईडला कुठेतरी बसतो जरा मी आणि जरा पाण्याची बॉटल घेऊन पाणी पितो. आराम पितो. हॉटेल घेऊन पाणी पितो मी आणि वाट बघूया आपण आता 3 वाजे 4 वाजे 5 वाजता माहीत नाही. अंधार झाला तरी चालेल पण शेवटी तुम्हाला मी त्याचं दर्शन देणारच देणार या बाप्पाचं. तर आपण डबल परत एकदा आपण 2 ते 2:30 आपण नंतर आलो परत आणि आल्यानंतर बघत आपलं काय पूर्ण भरती गेली आहे. तर हे बघा पूर्ण भरती गेलेली आहे आणि इथं जी जाळी लावलेली ती पण त्याला कोणी काढली आणि बघा अजून पुढे काम चालू आहे जाळी काढायचं. हे बघा अजून काम चालू आहे जाळी काढायचं. आणि आता पूर्ण भरती गेलेली आहे आणि आपण जे तुम्हाला दाखवणार आहे पाण्यामधलं गणपती बाप्पाचं मंदिर बघा. आता तिथं पण माणसांनी यायला चालू केलेलं आहे. तर चला आपण आता तुम्हाला देतो बाप्पाचं दर्शन. तर आपण आता तुम्हाला देतो बाप्पाचं दर्शन. आपण पण दर्शन घेणार आहे आणि तिथं कसं जायचं आहे आतमध्ये दर्शन घ्यायला ते पण तुम्हाला दाखवतो. चला आपण जागा आता परत पुढे. तर बघा समोर हा सेतू आहे. हा सेतू आहे समोर मंदिरजवळ जायला. आपण जरा झूम करूया मग तुम्हाला समजेल. बघा हा सेतू आहे त्या मंदिरजवळ जायला. बघा तर त्याची एंट्री जी आहे या मंदिराजवळ जायला आहे शेतीपासून. तर बघा ती इथून एंट्री आहे. तर आपण आता तिथंच चाललो आहे. त्या ठिकाणी आपण चाललो आहे जिथून एंट्री होते ना तिथून तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करणार आहे त्या गणपती बाप्पाच्या मंदिरपर्यंत जातपर्यंत. असं तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर अजून तुम्ही थोडा व्हिडिओ बघा आणि नंतर बाप्पाचं तुम्ही पण दर्शन घ्या. आणि कमेंटमध्ये फक्त एकच द्यायचं आहे गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्हाला मी सांगितलं इथे यायला 3 बशी आहे. एक आहे 220, 51 आणि 56 नंबर. त्या 3 बशी येतात. इथं स्टॉप आहे रिजवी विद्यालय म्हणजे रिजवी कॉलेजचं स्टॉप आहे. रिजवी कॉम्प्लेक्सचा स्टॉप आहे. तिथं उतरल्यानंतर बरोबर पाठीच उतरल्या काठोरला उत्तर लोकेशन आहे आतमध्ये जायचं. तर बघा इथून आतमध्ये जायचा इंटरेस्ट आहे जे आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे ना त्याचा बघा इंटरेस्ट इथून आहे आणि स्टॉप समोर आहे आणि इथून आपल्याला असं आतमध्ये जायचं आहे. हे बघा इथं जायचं आहे तर आपल्याला आतमध्ये जायचं आहे. बघा समोर चाललं आहे बघा पब्लिक. आपल्याला इथून ह्या शेतीवरनं आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि आता पूर्ण भरती गेलेली आहे. पूर्ण म्हणजे पूर्णच भरती गेलेली आहे बघा. बघा या बोटी पण मी तुम्हाला दाखवा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल म्हणून टंगत होत्या बोटी. या पूर्ण भरती होती इथपर्यंत. आणि बघा इथून सेतू चालू होतो या मंदिराजवळ जायला. तर बघा सेतू आहे. आता आपण या सेतूवरून आपण जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. बघा खूप जास्त लांब नाही आहे पण जरा वाकडं तुकडं आहे. मग तुम्हाला बोललो ना मी पाण्यामधून तर जाऊ शकत नाही कारण तो आपल्या शेती माहीत नाही कसा आहे करून तो. पण आता पाणी नाही ना तर आपण आरामशीर या शेतूने जाऊ शकतो बघा. चला आपण पहिला आता शेतूवर चढूया आणि आपण सावकाश जाऊया. अजून गुलगुली जा इथं. आणि बघा पूर्ण भरती गेली आता. बघा बोटी पण बघा. आता या बोटीमध्ये आपण जाऊन बसू शकतो आरामशीर. कारण काय आहे आता पाणी नाही आहे ना. पाणी नसलं ना तर आपण आता आरामशीर इथं फिरू शकतो. आणि बघा तुम्हाला बोललो ना मी नंतर इथं येतात लोक जाऊन दर्शन घेतात. तर बघा तर हे पण चालले समोर दर्शन घ्यायला आणि मी पण चाललो आहे दर्शनच घ्यायला. सर्वजण बोलतात मुंबईमध्ये ठिकाण आहे हाजी अली जे पाण्यामध्ये दर्गा आहे. पण काही लोकांना हे माहीत नाही आहे का आमचं पण एक ठिकाण असं आहे बाप्पाचं तर साक्षात पाण्यामध्ये आहे म्हणजे आमचा गणपती बाप्पा. आणि त्या बाप्पाला सोल्युशन काहीच नाही. तुम्हाला बोललं ना फक्त 1 का 1.5 फुटाचं फक्त त्याला बाजूनी भिंत आहे म्हणजे
बांधलेली आहे, बाकी पूर्ण ओपन आहे. तसं ते बाप्पा आहेत, मला पण सावकाश जावं लागतं, कारण का माहिती पाय घसरत आहे. तर बघा खाली गुलगुली आहे, खाली गुलगुली पाण्याची, म्हणून सावकाश चालावं लागते मला. आणि बघा सेम हाजेलीसारखं, फक्त हाजेले जर हे मोठं आहे, हे एकदम मोठे हाजेल आहे ना. हाजीला पूर्ण 24 साईडला पाणी असतं, फक्त भरती जास्त आली तर हाजेली त्याच्यानं पाणी जातं. तसं हेच आहे, हे भरती असली तर हे पूर्ण बुडून जातं, दिसत नाही. आणि आता समोर आपलं आलं आहे मंदिर. तर बघा आपण फायनली आपण मंदिराजवळ पोचलो आहे. आणि बघा तुम्हाला मी जसं बोललेलो ना, बघा बाजूला जास्त काम काहीच नाही आहे, फक्त 1-1.5 फुटाची फक्त भिंत आहे. म्हणजे जो बाजूला कंपाऊंड बांधलं आहे बघा, 1.5 फुटाचं तुम्हाला बोललेलो ना मी, तसं 1.5 फुटाचंच बांधलेलं आहे एकदम बघा. आणि समोरच आपले आहे गणपती बाप्पा बघा, समोरच आपले आहे गणपती बाप्पा. फक्त गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते पण बघा, आपलं दत्तगुरुसारखा 3 मुखी गणपती बाप्पा आपले आहे बघा. हे 3 मुखी गणपती बाप्पा मंदिर आहे. हे पूर्ण मंदिर आहे ना, पूर्ण मंदिर पूर्ण पाण्याखाली मंदिर जातं. हे बघा, हे पूर्ण पाण्याखाली मंदिर जातं. आणि इथं काहीच सारा नाही बघा गणपती बाप्पा. जसं हाजी आलीला तरी सपोर्ट तरी आहे, पण या बाप्पाला काही जरा पण सपोर्ट नाही बघा. तुम्ही बघत असेल तर तुम्हाला पूर्ण दाखवलं मी, या बाप्पाला काही सपोर्ट नाही. आणि बाप्पा पूर्ण पाण्याखाली जातो, पण बाप्पा आहे तसंच राहतो बघा जाग्यावरती बघा. आणि ते पण 3 मुखी बाप्पा आहे, 3 मुखी. पूर्ण आता वरती गेलेली आहे. मी पण मंदिरामध्ये जाता उभा आहे, मंदिरामध्येच उभा आहे. तुम्हाला दाखवलं मंदिर पूर्ण. आणि बघा पूर्ण आता भरती गेलेली बघा, काहीच संरक्षण नाही. फक्त एवढी तुम्हाला बोललं ना मी, 1.5 फुटाची ती 1 फुटाची फक्त भिंत आहे संरक्षण बघा. आणि पूर्ण भरती गेलेली आहे. आणि बघा हे जी जाळी लावलेली त्या लोकांनी मासे पकडायला बाजारामध्ये, काम चालूच आहे अजून काढायचं. हे बघा काम चालूच आहे अजून काढायचं. आणि मी बरोबर मंदिरच्या मागच्या साईडला बघा. बघा काही सारा नाही बाप्पाला, फक्त बाप्पा पूर्ण वरतेल तरी पण बाप्पा तिथंच असतो, एकदम जागेनं हालत नाही. पण तर तुम्हाला तुम्ही बघायला तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बाप्पाला बघा काहीच संरक्षण नाही आहे. तर नक्की तुम्ही पण दर्शन घेतलं असेल 3 मुखी गणपती बाप्पाचं. मी तर दर्शन घेतलं, तर मी पण पहिल्यांदा आलो आहे दर्शन घ्यायला. आणि तुम्हाला सर्व दाखवलं मी, तर बाप्पाला जरा पण संरक्षण काहीच नाही, फक्त 1.5 फुटाची मंदिर आहे. तर तुम्ही पण इथे या बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर 3 मुखी बाप्पाचं गणपती दर्शन मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिलं आहे. गणपती बाप्पा असा 3 मुखी गणपती बाप्पा बघा, 3 मुखी गणपती बाप्पा मी पहिल्यांदाच पाहिलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर तुम्हाला पण या बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला मी लोकेशन सांगितलेलंच. हे काठोर रोडला आहे बघा, समोर काठोर रोड आहे, समोर काठोर रोड आहे. आणि बघा वातावरण खूप छान आहे. तर इथं यायचं कसं ते पण तुम्हाला सांगितलं मी आहे. इथे यायला 3 बशी आहे, 51, 56 आणि 220 3 बशी येतात. आणि तुम्ही पण या. आणि तुम्ही आलात ना तर तुम्ही 4:30च्या नंतर या. इथं खूप सारं तुम्हाला खूप छान तुम्हाला बघायला भेटेल. आणि ही भरती नसेल ना ही तर तुम्हाला बाप्पाचं दर्शन खूप छान घ्यायला भेटेल. आणि बघा इथं आता असे लोक येऊन बसतात बघा, हे बघा. आणि बघा आता आपला सूर्य पण आता मावळायला जरा टाईम लागेल बघा. तर नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर मी खूप दिवसांनी बघत होतो, तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवेल जो साक्षात पाण्यामध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर बघा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये फक्त गणपती बाप्पा मोरया आले असं तुम्हाला काय छान तुम्हाला मी व्हिडिओ आणेलच दाखवायला. तर चला आपण भेटूया आता पुढच्या नवीन एक ब्लॉगमध्ये. आणि माझा जो हा भातचा ब्लॉग आहे ना, हा माझ्या नवीन मोबाईलने आहे. तर मी नवीन एक मोबाईल घेतला आहे, Vivo 15 करून मोबाईल कुठला आहे तो मी घेतलेला आहे. त्या मोबाईलमधून आपला पहिलाच ब्लॉग आहे. तर तुम्ही पण सांगा आपली क्लॅरिटी कशी आहे मोबाईलची, म्हणजे किती सुंदर क्लॅरिटी आहे ती नक्की सांगा. तर चला आपण भेटूया पुढच्या नवीन एक ब्लॉग होईल. तर सर्वांना बाय.